हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर सगळ्यात पहिले तुम्हाला आज आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि तुम्ही मला व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी. तर आज आहे आषाढी एकादशी, म्हणून मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. माझी पूजा वगैरे झालेली आहे. थांबा तुम्हाला मी माझी पूजा दाखवते. हे बघा, माझी पूजा वगैरे झालेली आहे अशी छान. आणि प्लीज माझी पूजा वगैरे कशी झाली प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे बघा, माझ्या घरची विठ्ठल रुक्माईची मूर्ती, माझ्या घरी पितळीची मूर्ती आहे, खूप जुनी आहे, तर मी त्याचीच पूजा करते. दुसऱ्या माझ्या घरी म्हणजे असं म्हणजे मूर्ती नाही आहे, जे आता काळी गोट्याची निघालेली आहे, ती मी घेतली नाही, कारण की दोन याची पूजा होत नाही. जी आहे माझ्या घरी मी त्याचीच पूजा करते. तर ह्याच मूर्तीची आहे आणि मी मस्त छान अशी पूजा केलेली आहे. कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगा. आणि आज आहे एकादशी, आषाढी एकादशी, तर सगळ्यांना घरात उपवास आहे. तर मला आज बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी. तुमच्या घरी काय काय आयटम बनवणार आहे आज तुम्ही उपवासाचं, प्लीज कमेंट करून ते पण सांगा. चला तर मी आज साबुदाण्याची उसळ बनवणार आहे. तर त्यासाठी सगळं साहित्य पण घेऊन घेतलेलं आहे. साबुदाणा मी रात्री भिजू घातलेला होता आणि हे दही आहे, मी आता सध्या काढून ठेवलेलं आहे याच्यात, ते एका बाजूने ठेवून देते मी. हे आलू वगैरे पण चिरून ठेवलेले आहे आणि मिरच्या काढून ठेवल्या आहे. शेंगदाणे ते आता यांनी आणलेले आहे, शेंगदाणे नव्हते घरी तर शेंगदाणे आणले, पांढरे शेंगदाणे आणले, लाल काही आणले नाही. तर मी आता हेच वापरणार आहे. तर मी आता हे भाजून वगैरे घेते, कारण की शेंगदाण्याचा कूट मी केलेला नव्हता, शेंगदाणेच नव्हते घरी म्हणून मी केला पण नव्हता. इकडे मी कढई वगैरे पण ठेवून दिली आणि एका बाजूने दूध पण गरम होत आहे. तर मी सध्या आता हेच करणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते काय काय मी करते आहे. तर मी याच्यात शेंगदाणे वगैरे घेऊन घेतलेले आहे. आता मी ते भाजणार आहे शेंगदाणे. तर सगळे शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून घेते आहे. जास्त मी कूट वगैरे नाही करणार आहे, जेवढा मला लागणार आहे तेवढाच मी शेंगदाणे घेतले आहे. अजून संध्याकाळचं तर खूप आयटम बाकीच आहे, अजून काय काय लागते आता ही सध्याचा सुरुवातच आहे. अजून मी काही नवीन केलेलं नाही आहे. जेवढा मला कूट लागते तेवढाच मी आधी करून ठेवून देते. सोबतच मी मिरच्या वगैरे पण चिरून घेऊन घेते, म्हणजे तयारी होऊन जाते माझी पण उसळीची. आणि जे आपलं एक एक काम जे लागते. यश आला, यश दिसतंय, पळून गेला तो. कॅमेरासमोर येत नाही, त्याला दाखवलं ते. तू कॅमेऱ्यात म्हणजे त्याला यायचंच नसते, पण बघून घ्या बरं तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण आहे त्याला. सध्या लाजरे आहे माझी मुलं, येत नाही. जेव्हा फ्री होऊन जातील मी सगळ्यात माझ्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस माझी पूर्ण फॅमिली दाखवीन तुम्हाला, व्यवस्थित बसून बोलून वगैरे. प्लीज कमेंट करा तुम्हाला माझ्या फॅमिलीशी भेटायचं आहे का. तुमच्या इकडे तुम्ही कोणत्या प्रकारचे शेंगदाणे वापरता, लाल किंवा पांढरे? सध्या तर मी पण लालच वापरत होते. हे एक जण, हे बघा, एक जणांचं खाणं चालू आहे. केळं झाले, दही झालं, एकेकाचं खाणं चालू आहे घरात माझ्या. उपास म्हटलं की म्हणजे उपास नसतोच तो, एकादशी नसतेच. ते म्हटलंच आहे ना, एकादशी दिवसभर चरा आणि एकादशी करा, ते म्हण बरोबर, एकदम बरोबर आहे. एकादशीला ते एकदम फिट बसते. ते बसना अजून का पुरे केळं खतम करून टाका ना आजच. केळं आणले आणि केळंच खाणं चालू आहे. तर शेंगदाणे मस्त व्यवस्थित असे फुटेपर्यंत भाजलेले आहे मी. मला दाखवू का? हे बघा, शेंगदाणे मी अशा प्रकारे असे व्यवस्थित भाजून घेते. छान मस्त असे त्याचे टक्र पण निघत आहे. असे मी लाल शेंगदाणे वापरत असते, पण आज शेंगदाणे संपले होते आणि यांना सांगितलं होतं, त्यांनी पांढरे शेंगदाणे आणले आहे.
असो म्हणजे काही हरकत नाही आहे, जे असले ते आपण वापरतोच आहे, काही शेंगदाणे खराब नाही आहे, छानच आहे. हे बा इकडे भूक पण लागली आहे, इकडे बा शेंगदाणे असे खाणं चालू आहे इथे. हे बा हे बा यांचं काय चालू आहे, यांचं काही वेगळं. मी इकडे काय करते, माझ्याशी काही घेणं देणं नाही आहे यांचं वेगळंच असते. आणि इकडे स्वयंपाक करताना म्हणजे मला उसळ बनवताना जेवढी गरमी होत आहे, दिसतं तुम्हाला किती घाम आला आहे. तोंडाला हात लावून तर मिरचीचा हात लागेल माझा. चला तर आता एका याच्यात काढून घेते. लागलाच मला मिरचीचा हात. आता याला थोडा वेळ थंड वगैरे होऊ देते मी जरा, कारण शेंगदाणे सध्याच गरम आहे. चला शेंगदाण्याचं मी आता थंड होऊ देते आहे, त्याला कूट वगैरे काढून घेते. तर थोड्या वेळानं मी काढते आणि दाखवते तुम्हाला, ठीक आहे. इथे मी तेलामध्ये पहिले चिप्स वगैरे तळून काढलेलं तर त्याचंच उरलेलं तेल आहे. तर मी आता याच्यात नाही का थोडेसे मिरच्या तळून घेते खाण्यासाठी. जर कोणाला मिरची वगैरे लागली म्हणून एक्स्ट्राची मिरची करून घेतो मी. असते ना आपल्या घरी कोणी त्याला मिरची लागते आणि छान पण लागते. थोडंसं जिरं घातलं आहे मी. तुम्ही घालता की नाही माहीत नाही, पण मी कधी घालते कधी नाही घालत, पण आज घातलं आहे. आणि ह्या मिरच्या घातलेल्या आहे. सोबतच आलू चिरून ठेवले होते ना, ते पण टाकून देते. गोडनिंबाचा पाला आहे माझ्याकडे, तर ते पण आपले गोडनिंबाचा पाला म्हणजे कढीपत्ता आपला तो टाकून देत आहे. होते बरं कधी कधी चूक माझ्यासोबत. आणि हे आता आलू टाकलेले आहे. आलू पण छान मस्त आधीच टाकले की लवकर शिजून जाते. छान मस्त आलू तेलात होऊ द्यायचे छान. तर आता आपले आलू थोडे शिजत आलेले आहे. मी झाकण ठेवलेलं होतं त्यावर, लवकर शिजले पाहिजे, मऊ झाले पाहिजे म्हणून. तेलातच खूप छान होतात. थोडे म्हणजे कच्चे अजून व्यवस्थित शिजले नाही आहे. थोडे 5 मिनटं अजून आपण शिजू देऊ. आलूचे मी साल वगैरे काढलेली नव्हती. मी चांगले व्यवस्थित धुवून घेतले होते आलू आणि चिरलेले होते. मी साल नाही काढली, ती आम्हाला साल असलेले आलू खूप छान वाटते म्हणून त्याची काही साल काढलीच नाही. 5 मिनटं अजून शिजू देते. 5 मिनटापेक्षा पण कमी जास्त वेळ नाही लागणार आता. शिजले आहे आता आपले हे आलू शिजलेले आहे. दिसते आलू किती लवकर छान असे म्हणजे कट होत आहे. हे बघा असे दाबून बघायचे शिजले की नाही म्हणून. तुम्ही म्हणाल आता एवढी सारी आलू कशी काय टाकले, तर माझ्या घरी 5 लोकांची बनत आहे म्हणून मी त्या क्वांटिटीने बनवते. आता हे शेंगदाण्याचा कूट काढलेला होता मी, तो पण याच्यात टाकून देते. छान असं मस्त छान हलवून घ्यायचं. तेलात शेंगदाण्याचा कूट असा झाला की छान मस्त त्याचा असा खूप छान असा सुगंध येतो. आणि शेंगदाणे तेलात भाजल्यावर अजून म्हणजे उसळीला म्हणजे साबुदाणा खिचडीला पण खूप छान टेस्ट येते. वरून टाकलं तरी पण चालतं, पण असं केलं तर खूपच त्याच्याहीपेक्षा छान लागते. तुम्ही कसे करता ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. माझं काही चुकलं काय, मी अशी करते नेहमी. तसे शेंगदाणे आपले भाजले आहेत तर तसं जास्त वेळ होऊ देण्याची काही गरजच नाही आहे त्याला. साबुदाणा तुम्हाला दाखवला होता तर याच्यातच मीठ साखर वगैरे मी सगळं मिक्स केलेलं आहे. मी आता याच्यातच घालून घेतलेला होता. तर मी आता सगळं साबुदाणा वगैरे घालून घेते. आमचा 5 लोकांचा क्वांटिटीचा आहे हा.
झाली आहे माझी, झालीच आहे, छान झाली आहे मोकळी. चला आता उसळ वगैरे झाली, मी देवाला पण नैवेद्य दाखवून देते. देवासाठी पण काढून घेते काय ह्याच्यातच सगळं काही. हे देवासाठी आहे. आता हे उसळ मी असं म्हणजे देवासाठी नैवेद्य काढलेलं आहे. हे वाला हे असं सगळं देवासाठी. त्यातच मी तुळशीचे पान वगैरे घालून घेते. तुळशीचे पान होता हा ठेवलेला, तर एक याच्यावर घालते आणि एक याच्यात टाकलेला आहे. तर मी आता हे बघा, साबुदाण्याचे पापड आहे, आलूचे पापड आहे, केळी आहे, दही आहे, गोड दही, आणि हे उसळ आपली. मी एवढंच केलेलं आहे. आता अजून बाकीचं तर खूप व्हायचं आहे अजून, पण सध्या आता मी एवढं दाखवून देत आहे देवाला नैवेद्य. चला हे माझ्या देवाला दाखवते. समोर आपला पाट आहे, हे ओढून घेते. असा पाट आहे माझ्या घरी, असा छानपैकी. असं हे देवाला दिलं. मी पाणी दाखवते. तर आता मी देवाला नैवेद्य पण छान दिलेला आहे आपल्या. पाणी पण फिरून घेते. उसळ वगैरे झालेली आहे माझी. आता देवाला पण नैवेद्य दाखवला आहे. आणि हे बघा, घरात सगळा पसारा पडला आहे माझा. आता तुम्ही माझ्या या पसाऱ्याला इग्नोर करा. आता सगळ्यांना माझ्या घरी भूक लागलेली आहे आणि सगळेजण वाट बघत आहे माझी. तर मी आता सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊन देते उसळीचा. आणि इथे देवाला पण छान बघू शकता तुम्ही, मला मी नैवेद्य वगैरे दिलेला आहे. मी नैवेद्य दिला आहे देवाला, पाणी वगैरे सगळं काही देऊन झालेलं आहे माझं. चला तर तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.